ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। देवीची आरती, भजन, पूजन यांसह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। काल मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी पूजा, होम हवन व कन्यापूजन महाप्रसाद प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा लोकमत व नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन PMJF उमा घटक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत या आदींचा विशेष सन्मान करण्यात आलाय। यावेळी रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, डॉक्टर सागर आमरे, समाजसेवक मनोज सिंह, लोकमतचे संदीप आचार्य व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। तसेच कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी सुमारे 5000 भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय। उत्सवाच्या निमित्तानं मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलंय। नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा सहभाग व उत्साह पाहायला मिळत असून टिकुजिनीवाडी परिसरात धार्मिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्रात अतिवृष्टी संकटातून बळीराजाला व सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याकरता नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सव 2025 कडून 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाआरतीचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन रमेश आमरे यांनी केले आहे।